हरेश सावंत HN नेटवर्कमध्ये आपलं स्वागत। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो। भारताची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मताचे प्रतीक म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते। त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त यामध्ये मंत्री आमदार गणेशजी नाईक यांनी सहभाग घेतला होता। एकता दौड रन फॉर युनिटीचे आयोजन नवी मुंबई येथे करण्यात आले होते। 31 ऑक्टोबर रोजी घनसोली ते कोपरखैरणे असे या दौडचे स्वरूप होते। यामध्ये मंत्री आमदार गणेशजी नाईक यांनी सहभाग घेतला होता। त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्तानं देशाच्या अखंडतेकरता धावा, रन फॉर युनिटी अशा प्रकारचा संदेश देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी मन की बातच्या माध्यमातून दिला आणि त्याचीच परिणती म्हणून आज त्यांचा वाढदिवस आहे सरदार वल्लभभाई पटेलांचा। आणि म्हणून आपल्या शहरातील विद्यार्थी, नागरिक त्या आव्हानानुसार आज धावत आहे। सरदार वल्लभभाई पटेलांना फौलादी पुरुष म्हणून त्या ठिकाणी विशेषण दिलं गेलं। फौलादी म्हणजे की माणसाचं शरीर काही लोखंडाचं नसतं, परंतु निग्रह आणि आग्रह अशा प्रकारची राष्ट्राच्या प्रति प्रेम असल्याशिवाय मानवतेला निश्चितपणे सन्मान करण्याच्या अनुषंगाने जे विचार पुढे येतात अशा निश्चय केलेल्या लोकांना लोहपुरुष वगैरे अशा प्रकारचे उपाध्याय मिळतात। आज देश सर्वार्थाने प्रगती करत असताना जगाला हा संदेश द्यायचा की भारताची जी प्रगती होणार आहे ती फक्त भारतीय लोकांसाठीच नाही, तर संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे विश्वची माझे घर या उक्तीप्रमाणे जगात जिथं जिथं दुःख असेल ते दुःख निवारण करण्याकरता भारतीय विचारसरणी, भारतीय नेतृत्व त्या ठिकाणी पुढे सरसावेल असा विश्वास माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी व्यक्त केलेला आहे। भविष्यकाल भारत सर्वार्थाने आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापार, साहित्य आणि असं एकही क्षेत्र राहणार नाही की ज्या ठिकाणी भारताचा नागरिक वंचित राहील आणि भारताच्या नागरिकांचं परिपूर्ण जीवन झाल्यानंतर किंवा त्याच्या सायमल्टेनियसली म्हणजे समांतर पद्धतीनं जगामध्ये जिथं जिथं दुःख असेल ते दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी पंतप्रधानांची मनाची भावना आहे। आणि ती साकार करण्याकरता आपण सगळेजण एकूण पाऊल पुढे टाकलेले आपण आणि त्याच अनुषंगाने आजची एक दौड आहे। या सर्व धावणाऱ्या विद्यार्थ्यांना, तरुणांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क।